सुजीत, काय करतोयस? हा, तू पितोयस? अरे तुला बरं नाही वाटलं अजून आणि तू लगेच प्यायला लागलास? मी काय करायचं काय नाही करायचं ते तू सांगायची गरज नाहीये. आउट. सुजीत, मला तुझं दुःख कळतंय, पण जे झालं तो एक अपघात होता आणि जे झालं ते आपण बदलू शकत नाही ना. तू स्वतःला त्रास करून नको घेऊस आणि बघ, दोष पण देऊ नको स्वतःला. मी आहे ना, तुझी मॉम तुझ्या बरोबर आहे. तुझं दुसरं लग्न कशासाठी लावून देत होते मी? एवढीच अपेक्षा होती की ह्या घराण्याला वंश मिळावा. आणि तोच मी आता नाही देऊ शकत आहे. या आधी सुद्धा एक मुलगा म्हणून मी डॅडच्या तुझ्या अपेक्षा कधी पूर्ण नाही करू शकलो आणि इथून पुढे सुद्धा नाही. या पुढे सुद्धा तुमच्या अपेक्षा मी कधी पूर्ण नाही करू शकणार आहे. त्यांना एक चांगला मुलगा हवा होता, पण आता चांगला काय वाईट काय, आता तर मी डॅडची कुठलीच अपेक्षा नाही पूर्ण करू शकणार. त्यांना वारस हवा होता ना या कुटुंबाचा. वारस मी आता देऊच शकणार नाही. म्हणजे इतकं ऑपरेशन झालं, एक शब्द नाही, चौकशी नाही की बघितलं सुद्धा नाही डॅडनं माझ्याकडे. का बघतील? आता काय उपयोग आहे माझा त्यांना? उगाच वाचलो यार त्या हल्ल्यात. मी मेलो सुद्धा बरं झालं असतं. सुजित, इकडे बघ, इकडे बघ. बघ, तुझी मम्मा आहे ना तुझ्या बाजूने उभी आहे. काय प्लीज सुजित, असं नको बोलू. ए मम्मा, तू खोडं नको बोलू यार. तू माझ्याशी चांगलं वागतेय कारण अजूनही तुला अपेक्षा आहे की कदाचित काहीतरी मिरॅकल होईल आणि मी बाप बनू शकेन. मी कधीच बाप नाही बनू शकणार. आणि माझी काळजी वाटली म्हणून माझं दुसरं लग्न नव्हते लावत. तुला सुद्धा या घराण्याचा वारस हवा होता.